दौंड तालुक्यात भीमा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झालेली आहे। तुफान पावसामुळे भीमा नदीचं पात्र पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे। दौंड तालुक्यातील कानगाव येथील भीमा नदीवर बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागलंय। अशा धक्कादायक परिस्थितीत येथील एक दारुडा चक्क या बंधाऱ्यावरून नदीचं पात्र ओलांडत स्टंटबाजी करत चालला होता। नेमकं त्याच्यासोबत शेवटी काय घडलं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता नदीच्या मध्य ठिकाणी हा तरुण पोहोचला। यावेळी त्याला पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही। तरुणाचा स्टंटबाजी त्याला चांगलीच महागात पडलेली आहे। नदी पात्रालगत असलेल्या प्रत्यक्षदर्शींना याची स्टंटबाजी पाहून अंगावरती अक्षरशः काटे आले। हा थरार पाहून अनेकांचा जीव टांगणीला लागला होता। हा व्यक्ती जसजसा पुढे सरकत जाईल तसा त्याचा तोल जात होता। तो पाण्यात पाय घसरून पडतो की काय, क्षणात या ठिकाणी काय होईल, काय घडेल हे सांगू शकत नव्हते। नागरिक त्याला मोठमोठ्याने आवाज देत राहिले, मात्र तो त्याच्याच नादात होता। मात्र अशा परिस्थितीत एक तरुण धाडस करून बंधाऱ्यावरून पळत त्या व्यक्तीच्या जवळ गेला आणि त्याला हाताला धरून सुखरूप नदी काठालगत आणून बाहेर सोडलं आणि पाहणाऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला। मात्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अशी स्टंटबाजी अनेकांच्या जीवावरती बेतू शकते। या व्यक्तीनं दारू प्यायलाय, त्यामुळे त्याला कोणत्याच गोष्टीचं भान नव्हतं। मात्र काही तरुण तरुणी रील्सच्या नादात आपला जीव गमावून बसतात, त्यामुळे अशा ठिकाणी जाणं शक्यतो टाळलं पाहिजे। सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। बऱ्याच ठिकाणी पावसानं आपली दमदार हजेरी लावलेली आहे। काही ठिकाणी तर अक्षरशः नदी नाल्यांना पूर आलेले आहे। ढगफुटी सदृश पावसानं अनेकांचे संसार देखील उद्ध्वस्त केलेले आहेत। पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील नक्की कळवा।